नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी त्यांवरील उपचारांविषयी सखोल असं मार्गदर्शन मिळवतो। प्रेक्षक हो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचं निदान होतं तेव्हा त्याचा परिणाम हा केवळ तिच्यावर होत नाही, तर त्या क्षणी तिचं संपूर्ण कुटुंब कोलमडतं। आता उपचाराचं काय, त्यासाठी खर्च किती लागणार, काम कसं करायचं, प्रवास कसा करायचा, मुळात आहार काय घ्यायचा, असे एक ना अनेक प्रश्न समोर उभे राहतात। या आजारातून बाहेर येण्यासाठी उपचाराबाबतचा प्रत्येक निर्णय हा काळजीपूर्वकच घ्यावा लागतो। आज आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबत त्यावरील उपचाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या कर्करोगावर जे उपचार केले जातात ते एका दिवसात पार पडत नाहीत, तर हा प्रवास असतो या आजाराशी लढा देण्याचा। आणि या फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचारांची सविस्तर माहिती देतील ऑन्कोलॉजिस्ट अर्थात कर्करोग तज्ञ डॉक्टर शैलेश अर्जुन बोंदर्डे। प्रेक्षक हो, लक्षात घ्या, कर्करोगावर उपचार घेताना काळजीपूर्वक टाकलेलं प्रत्येक पाऊल आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतं। त्यामुळे आज आपल्याला जे डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळणार आहे ते अतिशय महत्त्वाचं असेल। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार. डॉक्टर, पहिलाच प्रश्न आहे आपल्यासाठी की फुफ्फुसाच्या कर्करोगावर जे उपचार असतात ते अति खर्चिक असतात का? प्रत्येकाचा हा समज किंवा गैरसमज म्हणा की कॅन्सर म्हणलं का त्या उपचाराला खर्च जास्ती लागतो, हा एक प्रत्येकाचा समज आहे. बरेचसे कॅन्सर्स असे आहेत की ज्याला तुम्ही जर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज केलं तर आपल्याला त्याला खर्च कमी येतो आणि आजार बरे होण्याची शक्यता पण खूप जास्ती असते. अच्छा। ऍडव्हान्स स्टेज मधल्या कॅन्सरला खर्च जास्ती लागतो आणि बरे होण्याची शक्यता पण कमी असते. अ, प्रत्येक स्टेजच्या कॅन्सर प्रमाणे त्याचा इलाज असतो आणि त्याचा खर्च असतो. आज आपल्या देशामध्ये आयुष्यमान योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे. या सर्व योजना अंतर्गत बरेचसे उपचार होतात आणि त्याला खर्च कमी किंवा नाही पण लागतो. अच्छा डॉक्टर, एक असाही गैरसमज म्हणा किंवा समज म्हणा असतो आपल्या सर्व रुग्णांच्या मनात की एकदा मला कर्करोग झाला की मी रोजच्यासारखं काम करू शकणार नाही, मला प्रचंड थकवा येईल। याविषयी आपण काय सांगाल? पुन्हा याच्यात विषय तोच आहे की आपला आजार कुठल्या स्टेजमध्ये डायग्नोस आहे आणि आपल्याला कुठली ट्रीटमेंट चालू आहे. आज फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णाला वेगळी वेगळी उपचार पद्धती असू शकते. काहींना किमोथेरपी लागते, काहींना इम्युनोथेरपी लागते, काहींना टार्गेटेड थेरपी लागते. काही रुग्ण असे असतात ज्यांच्यामध्ये जर काही आपल्याला म्युटेशन्स फ्युजन्स सापडले तर त्यांचा इलाज फक्त गोळ्यांनी सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एक गोळी रोज घ्यायची किंवा 2 गोळ्या रोज घ्यायच्या. डिपेंड्स ऑन ह्या सगळ्या रिपोर्ट्समध्ये तुमचं काय निष्पन्न होतं त्याप्रमाणे. जर आपल्याला ट्रीटमेंट टॅबलेट सारखी असेल तर अर्थातच आपण जसे पूर्वी काम करायचे तसेच काम आपलं चालू ठेवू शकतात. इनफॅक्ट त्याच्यात क्वालिटी ऑफ लाईफ खूप छान असते आणि क्वांटिटी ऑफ लाईफ पण चांगली मिळते जर आपल्यावरती टार्गेट सापडलं ट्यूमरवरती तर. आणि याची उपचार पद्धती खूप सोपी असते. एक टॅबलेट घ्यायची असते आणि याच्यात बरेचसे वर्ष आपला आजार कंट्रोलमध्ये राहतं. या विरोधात काही रुग्णांना केमोथेरपी लागते. केमोथेरपी लागल्यानंतर त्याच्यामध्ये काही दिवस वीकनेस येणं, थोडं इम्युनिटी कमी होणं, या गोष्टींमुळे आपलं कार्यपद्धती कदाचित थोडीशी अडखळू शकते किंवा काही दिवस विश्रांती घ्यावी लागू शकते. पण अन्यथा जर आपल्याला साधी टार्गेटेड थेरपी असेल किंवा इम्युनोथेरपी असेल किंवा टॅबलेटची थेरपी असेल तर आपण आपले सर्व काम नियमितप्रमाणे करू शकतो. अच्छा, खरं तर कर्करोगावर मात करायची असेल तर मानसिकदृष्ट्या प्रचंड स्ट्रॉंग राहावं लागतं, कारण त्याच्या उपचारादरम्यान रुग्णाचे केस जातात, त्यामुळे आत्मविश्वास खालावतो। फुफ्फुसाच्या कर्करोगाचे जेव्हा उपचार सुरू असतात तेव्हा पूर्ण केस जातात का डॉक्टर? हा एक खूप गैरसमज आहे की कॅन्सर उपचार पद्धती केली म्हणजे केस हे जाणारच. अ, पूर्वी किमोथेरपीने बरेचशे रुग्णांचे केस जायचे. आज बरेचसे किमोथेरपी अशा आहेत की ज्यांनी केस जाण्याची शक्यता खूप कमी असते. रेडिओथेरपी आहे. अनलेस रेडिओथेरपी आपण जर स्काल्पला म्हणजे आपल्याला जर ब्रेनमध्ये आजार पसरला असेल आणि आपण रेडिएशन घेत असेल तर हेअर लॉस होऊ शकतो. बट अदरवाईज बाकीच्या ठिकाणी जर रेडिएशन लागेल, उदाहरणार्थ फुफ्फुसाला रेडिएशन आहे किंवा मणक्याला रेडिओथेरपी चालू आहे, अशा वेळेस हेअर लॉसची शक्यता कमी असते. टार्गेटेड थेरपी जर चालू असेल टॅबलेट फॉर्ममध्ये जसं मी सांगितलं, त्याच्यामध्ये हेअर लॉस होत नाही. तर बऱ्याचशा ट्रीटमेंट्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये हेअर लॉस होण्याची शक्यता कमी असते किंवा होत नाही.
तर आपल्याला कुठली ट्रीटमेंट चालू आहे यावरती ते अवलंबून राहील. किमोथेरपी असले तरी बऱ्याचशा किमोथेरपी अशा आहेत की किमोथेरपी चालू असून सुद्धा हेअर लॉस होण्याची शक्यता कमी असते. अच्छा. डॉक्टर, कर्करोगावर आजकाल नैसर्गिक पद्धतीने सुद्धा उपचार केले जातात. आयुर्वेदाच्या मदतीने सुद्धा उपचार केले जातात. फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी अशा उपचार पद्धती उपलब्ध आहेत? खरं तर मी आयुर्वेदाचार्य किंवा नॅचरोपॅथीचा एक्सपर्ट नाहीये. हं, पण हं. माझ्या माहितीप्रमाणे या कुठल्याही इलाजाने कॅन्सर बरा करता येत नाही. हो, अच्छा. पण सपोर्टिव्ह केअर म्हणून या गोष्टी वापरता येतात. तुमचं आरोग्य चांगलं राहावं, तुमचे साइड इफेक्ट्स कमी व्हावे, या दृष्टीने आपण या थेरपीजला कॅन्सर थेरपी बरोबर एकत्रित करून रुग्णाचा इलाज करू शकतो. अच्छा, याची काही उदाहरणं देऊ शकाल आपण? आपण जसं मी सांगितलं, की किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी बरोबर या गोष्टी आपण वापरू शकतो. बरेचसे नॅचरोथेरपीमध्ये फिजिओथेरपी वापरतात, लाईट एक्सरसाइजेस, हं, हं, हं. रेग्युलर वॉकिंग या गोष्टी सुद्धा त्यात ऍड करून याचा आपल्याला साइड इफेक्ट्स कमी करण्यासाठी बऱ्यापैकी वापर होऊ शकतो. अच्छा, आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर. फुफ्फुसांचा कर्करोग जेव्हा पूर्णपणे बरा होतो, रुग्ण त्यातून बाहेर येतो पूर्ण उपचार घेऊन, त्यानंतर पुन्हा हा कर्करोग उद्भवू शकतो? हा प्रश्न खूपच छान आहे आणि खूप महत्वाचा आहे आणि हं. याचं कारण असं आहे, की जे ॲडव्हान्स्ड फुफ्फुसाचे कॅन्सर असतात, ज्यांना आपण स्टेज 4 म्हणतो, हे आपण बरे करू शकत नाही, परंतु लाँग टर्म कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आज अशी परिस्थिती आहे, की इम्युनोथेरपीवरती किंवा टार्गेटेड थेरपीवरती इव्हन स्टेज 4 चे कॅन्सर्स बरेच वर्ष कंट्रोलमध्ये, म्हणजे 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, बऱ्याच संशोधनामध्ये असं आढळलंय, की जे लाँग टर्म सर्व्हायव्हर्स आहेत, त्यांना आपण क्युअर म्हणू शकतो का? हा प्रश्न उद्भवायला लागलेला आहे. पण आपण जे अर्ली स्टेज कॅन्सर्स म्हणतो, ज्यांना स्टेज 1, स्टेज 2 किंवा स्टेज 3 पर्यंत, ज्यांना आपण क्युरेटिव्ह म्हणतो, क्युरेटिव्ह मॅलिग्नन्सीज, हं. जिथे आपण सर्जरीमुळे किंवा रेडिओथेरपीमुळे किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे किंवा इम्युनोथेरपीमुळे ज्यांना आपण पोटेन्शियली क्युअर करतो, अशा रुग्णांमध्ये सुद्धा आजार पुन्हा येण्याची शक्यता असते. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे रेग्युलर फॉलोअप ठेवणे आणि तपासण्या करणे. जेणेकरून आजार जरी परत आला, तरी आपल्याला त्याला लवकर कॅच करता येतं आणि पुन्हा एकदा आपण बरे होण्याच्या दृष्टीने, क्युअरच्या दृष्टीने त्यात काम करू शकतो. अच्छा, अगदी क्युरेटिव्ह स्टेजमध्ये सुद्धा जरी कर्करोगावर उपचार झाले यशस्वी, तरी सुद्धा हा कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो. ही खरंच खूप गंभीर बाब आहे. डॉक्टर, जेव्हा या स्टेजमध्ये, अगदी अर्ली स्टेजमध्ये रुग्ण असतो, तेव्हा त्यांना जेव्हा पूर्ण आराम येतो उपचारानंतर, हा आरामाचा कालावधी नेमका किती असतो, म्हणजे अगदी पूर्ववत होण्यासाठी? पुन्हा याच्यामध्ये ट्रीटमेंट्स कुठले मिळतात त्याप्रमाणे आहे. आता हं, हं. ट्रीटमेंट जे आजार स्टेज 4 आहे, त्यांना कंटिन्युअस ट्रीटमेंटची गरज लागते. स्टेज 3 च्या पेशंट्सला सुद्धा किमो रेडिएशन नंतर काही काही रुग्णांना 1 वर्ष किंवा 2 वर्ष इम्युनोथेरपी लागते. काही लोकांना कंटिन्युअस टॅबलेट्स लागू शकतात, स्टेज 3 जरी असला, क्युरेटिव्ह जरी असला तरी. अर्ली स्टेजमध्ये जे रिसेक्टेबल आहेत, ज्यांना तुम्ही ऑपरेट करू शकतात, अशा लोकांना 1 किंवा 2 वर्षाची किंवा 3 वर्षाची ट्रीटमेंट पर्यंत लागू शकतात आणि त्यानंतर ही ट्रीटमेंट थांबवली जाते. अर्थात याच्यामध्ये सुद्धा काही रुग्णांमध्ये आजार परत येऊ शकतो. ट्रीटमेंट चालू असताना, स्पेशली टॅबलेट्स वगैरेचे ट्रीटमेंट जेव्हा चालू असतात अर्ली स्टेज कॅन्सर्समध्ये, रुग्ण पूर्णपणे जसा आधी होता तसा आपलं कार्य पूर्ण करू शकतो. अच्छा, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की कर्करोगाशी लढा देणं म्हणजे केवळ त्या रुग्णासाठीच ते महत्त्वाचं नसतं, त्याने स्ट्रॉंग राहणं, तर हा लढा तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा असतो. खरं तर माझ्या एखाद्या प्रिय व्यक्तीला कर्करोग झालाय किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला कर्करोग झालाय, ही बाबच प्रचंड चिंताजनक आहे. हे ऐकून कोणीही कोलमडेल. डॉक्टर, आपण ज्या रुग्णांना कर्करोग झालेला आहे, जे या आजारातून जात आहेत, त्यांच्या जवळच्या व्यक्तींना काय सल्ला द्याल? आपल्या देशात एक चांगली गोष्ट अशी आहे, की आपल्या देशामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी एकत्रित कुटुंब पद्धती आहे. अगदी. रुग्णांना काय पाहिजे असतं, तर रुग्णांना शेजारचे आपले नातेवाईक जवळपास असणे, त्यांच्याशी संवाद करणे आणि त्यांना रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणे, त्याची ट्रीटमेंट करून घेणे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट करण्यासाठी आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं, की आपल्या देशातली एकत्रित कुटुंब पद्धती जी आहे, ती खूप महत्त्वाचा रोल अदा करते. आणि मी बघतो माझ्याकडचे जे पेशंट्स असतात, त्या पेशंट्स बरोबर कमीत कमी एक तरी कायम कोणीतरी असतं बरोबर नातेवाईक. आणि त्या पेशंटला खरोखर जो त्रास होत असतो, त्यातला बराचसा त्रास या सगळ्या गोष्टीमुळे
मानसिकरित्या का होईना कमी होतो. अच्छा. आपण ना एक कोरोना काळात असं एक वाक्य प्रचलित झालं होतं, की लढा हा कोरोनाशी आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीशी नाहीये. त्याचप्रमाणे जेव्हा जर आपण पाहिलं तर कर्करोग झालेल्या व्यक्तीपासून लोक थोडेफार दूर राहतात. एखाद्या घरात कर्करोगाशी झुंज देणारी व्यक्ती आहे, रुग्ण आहे, असं कळलं तर त्या घरात जाणं टाळतात. डॉक्टर, आपण त्या कर्करोग झालेल्या रुग्णाच्या दृष्टीने काय सल्ला द्याल, की उपचारादरम्यान ती लोकांमधून प्रवास करू शकते का? किंवा बाहेरच्या व्यक्तींना तिने भेटणं किती सुरक्षित आहे? खूप छान प्रश्न आहे. दोन्ही दोन्ही बाजूने मी उत्तर देईल. एक तर हं. नातेवाईकांसाठी, की घरात कर्करोगाचा रुग्ण आहे म्हणजे तो संसर्गजन्य नाहीये. त्याला कॅन्सर झालाय म्हणजे घरातल्या कुठल्या फॅमिली मेंबरला त्यांच्याबरोबर राहून किंवा एका ताटात जेवून, मेनली फॅमिलीचा प्रश्न असा असतो, की आमच्या घरात लहान मुलं आहेत. ते लहान मुलं आजीबरोबर खेळतात, आजोबांबरोबर खेळतात, त्यांना कॅन्सर आहे. तर कॅन्सर हा संसर्गजन्य नाहीये, त्यांना काही होणार नाही. त्याच्यामुळे अ, अ, आपण जसे आधी कॅन्सर होण्याआधी आपल्या आई-वडिलांशी किंवा आजी-आजोबांशी जसं राहायचो तसंच राहायला काही हरकत नाहीये. दुसरं असं की जे ज्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांनी काय प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. आता ही तुमची कॅन्सरची उपचार पद्धती कुठल्या प्रकारची आहे, यावर बरंच काही अवलंबून असतं. उदाहरणार्थ जर तुम्हाला किमोथेरपी चालू आहे, जी डोस इंटेन्स आहे, ज्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी कमी होणार आहे असं माहिती आहे, तर तेवढं प्रिकॉशन्स घेणं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ज्यांना कोणाला इन्फेक्शन्स झालेले आहेत, अशा कोणाला जवळ येऊ देऊ नये. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पण ज्या पेशंट्सला जसं मी सांगितलं टॅबलेट्स चालू आहेत किंवा माईल्ड प्रकारची किमोथेरपी चालू आहे, ज्यांनी काही खूप इम्युनो सप्रेशन किंवा इम्युनिटी कमी होणं असं काही अपेक्षित नाहीये, तर त्यांनी दैनंदिन जीवनात आपण जसे वागत होतो तसं वागायला काहीच हरकत नाहीये. अच्छा, खूप चांगलं मार्गदर्शन केलंय डॉक्टर आपण. आता पुढचा प्रश्नही अतिशय महत्त्वाचा आहे. कर्करोगाच्या उपचारादरम्यान आहार कसा असावा? म्हणजे रोजचे अन्नपदार्थ खाऊ शकतो रुग्ण? अ, हा पण एक खूप कॉमन प्रश्न आहे, की ट्रीटमेंट चालू असताना आहार काय घेणं गरजेचं आहे. हं. तर ट्रीटमेंट चालू असताना सकस आहार, बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो आणि त्याचबरोबर अ, घरातलं जेवण घेणं कधीही चांगलं, बाहेरचं जेवण शक्यतो टाळावं. बऱ्याचशा रुग्णांना ट्रीटमेंटमुळे काही टॉक्सिसिटी होते, ज्याने आपण तोंड येणं म्हणा किंवा डायरिया म्हणा, जुलाब होणे म्हणा. तर ह्या गोष्टींचं लक्षात घेऊन जेवणामध्ये तिखट वगैरे कमी करणे, बऱ्याच वेळेस या रुग्णांनी पाणीचं प्रमाण जास्त ठेवणं हे महत्वाचं आहे. डायटमध्ये खूप काही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत, पण हेल्दी डायट आणि घरातलं जेवण जेवणं हा एक महत्वाचा मुद्दा त्यात सांगणं गरजेचं आहे. अच्छा, खरं तर हे ना कर्करोगाच्या रुग्णांसाठीच नाहीये, तर सर्वसामान्यपणे सगळ्या प्रेक्षकांसाठी हा महत्त्वाचा सल्ला आपण दिलेला आहे. डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार घेत असते किंवा तिला नुकतंच जर फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं आणि मग तिने स्मोकिंग अर्थात धूम्रपान करणं हे पूर्णपणे थांबवलं, तर त्याचा काही फायदा होतो? हिंदीमध्ये ज्याला म्हणतो आपण देर आहे दुरुस्त आहे. हं. पण जरी कॅन्सर झाला असेल, तर एक मात्र नक्की आहे, आपल्याला माहिती आहे, की स्मोकिंगमुळे किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरचं प्रमाण होण्याचे चान्सेस जास्ती असतात. पण कॅन्सर झाल्यानंतर जर स्मोकिंग बंद केली, तर अर्थातच ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स चांगला येतो. आणि दुसरी गोष्ट अशी, की जर दुसरा काही भविष्यामध्ये कॅन्सर स्मोकिंगमुळे होणार असेल, तर ते होण्याची शक्यता पण कमी होते. अच्छा. खरं तर ना कर्करोग म्हटल्यावरच धडकी भरते. कारण कर्करोग म्हणजे मृत्यू. आज जरी आपल्या भारतात किंवा अगदी जगभरात कितीही ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेल्या असल्या, तरी कर्करोगातून सुटका नाही. तो पुन्हा येतोच. हीच विचारधारणा सर्वांमध्ये आहे आणि आजूबाजूला आपण अशाच केसेस बघतो, बातम्यांमधून वाचतो. डॉक्टर, आपल्याकडून जाणून घ्यायचंय, जेव्हा एखाद्या व्यक्तीला फुफ्फुसाचा कर्करोग होतो, तेव्हा ती साधारण किती वर्ष जगू शकते? आजही बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा आहे, की कॅन्सर इज इक्वल टू कॅन्सल. हं. म्हणजे एकदा निदान झालं का रुग्णाचं वाचायची शक्यता कमी आहे. बरोबर. अ, फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये जे काही बदल मागील 20 वर्षात झालेले आहे इलाजाचा, ट्रीटमेंटच्या बाबतीत, असं कुठल्याही कॅन्सरमध्ये एवढे ॲडव्हान्सेस नाही झाले, जेवढे फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये झाले. आज आपण स्टेज 1, स्टेज 2 आणि काही प्रमाणात स्टेज 3 कॅन्सरचे सुद्धा लाँग टर्म रिझल्ट्स बघत आहोत, की सगळ्यांनाच आजार परत येतो असा नाहीये. काही लोकांना येतो, पण बरेचसे रुग्ण ज्यांची शक्यता आधी बरी होण्याची खूप कमी होती, त्यातले बरेचसे रुग्ण बरे होतात.
स्टेज 4 बद्दल पण मी तुम्हाला सांगितलं, की आपण जिथं 6 महिने, 8 महिने किंवा वर्षाबद्दल लाईफ स्पॅन बद्दल बोलायचो, आज आपण 7 वर्ष आणि 8 वर्षांबद्दल बोलतो आहे. पण याच्यासाठी महत्वाचं काय आहे, पूर्वी सगळ्या कॅन्सर्सला, फुफ्फुसाच्या कॅन्सरला एकच ट्रीटमेंट असायची. आज असं नाहीये. आज प्रत्येक रुग्णाला वेगळी ट्रीटमेंट लागू शकते, ज्याला आपण टेलर्ड मेड ट्रीटमेंट म्हणतो. आणि यासाठी गरजेचं आहे त्या ट्यूमरवरती जेनेटिक टेस्ट करणं, मॉलिक्युलर टेस्ट करणं. आणि या टेस्ट केल्यानंतर आपल्याला त्याला योग्य पद्धतीचा उपचार काय आहे हे कळेल. आणि जर आपल्याला चांगलं टार्गेट काही सापडलं त्याच्यावरती, तर अर्थातच ट्रीटमेंट सोपी असते आणि ट्रीटमेंटचं रिस्पॉन्स रेट आणि त्यांचा लाईफ स्पॅन इयर्समध्ये असतो. अच्छा, खरं तर 7 वर्ष 8 वर्ष हा लाईफ स्पॅन खूप जास्त नाहीये दुर्दैवाने. त्यामुळेच कधीही कोणालाही कोणताच कर्करोग होऊ नये आणि होऊ नये यासाठी त्याची कारणं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. शिवाय आपण काळजी घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, फुफ्फुसाचा कर्करोग प्रामुख्याने कशामुळे होतो आणि तो होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी? प्रामुख्याने फुफ्फुसाच्या कॅन्सरचं कारण स्मोकिंग आहे. टोबॅको कुठल्याही फॉर्ममध्ये आपण जर घेत असाल, मेनली स्मोकिंग, विविध प्रकारचे स्मोकिंग पद्धती असते. 70% ऑफ द लंग कॅन्सर्स हे स्मोकिंगमुळे होतात, ज्याला आपण फर्स्ट हँड स्मोक म्हणतो. सेकंड हँड स्मोक फॅमिलीमध्ये किंवा मित्रांमध्ये सेकंड हँड स्मोक मिळतो, कारण आपला मित्र किंवा फॅमिलीमध्ये कोणी स्मोकिंग करत असतं. तर सेकंड हँड स्मोकमुळे सुद्धा साधारण 10 ते 15% चान्सेस असतात कॅन्सर होण्याचे. या व्यतिरिक्त एअर पोल्युशन आहे काही प्रमाणात, त्याचंही तेही कारण फुफ्फुसाच्या कॅन्सरचं असू शकतं. पण आपल्या हातात नक्कीच आहे, की आपण 70% लंग कॅन्सर्स डायरेक्ट कमी करू शकतो जर आपण स्मोकिंग टाळलं तर. यासाठी गव्हर्नमेंट पण खूप काम करत आहे आणि याच्यावरती एक लॉ पण आला, ज्याला कोटपा म्हणतात, COTPA, सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट. या अंतर्गत अँटी स्मोकिंग कॅम्पेन आम्ही बऱ्याच ठिकाणी राबवत आहोत, जेणेकरून सेन्सिटाईज करणं लोकांना, की स्मोकिंगमुळे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना एक टेक होम मेसेज काय द्याल? 31 मे हा नो टोबॅको डे असं मानलं जातं, किंवा नो स्मोकिंग डे म्हणून त्याला आपण प्रमोट करतो, सो दॅट पीपल गेट अवेअर ऑफ इट. पण माझ्या मते एव्हरी डे शुड बी नो स्मोकिंग डे, नो टोबॅको डे. आणि हे जर सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर जसं मी सांगितलं, 70% ऑफ द लंग कॅन्सर्स डायरेक्टली कमी होणार आहेत. त्याला प्रिव्हेन्शन इज द बेस्ट टाईप ऑफ इंटरव्हेन्शन व्हॉट वी कॅन डू. अगदीच, अगदीच. डॉक्टर, आपण आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.